महाराष्ट्र इथे सध्या शिक्षण घेतात, बीटेक करतायत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIMs 5 IIMs ज्या भारतातल्या आहेत त्या 5 IIMs बरोबर ते वेगवेगळ्या याच्यामध्ये स्टार्टअप प्रोजेक्टमध्ये काम करतायत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकतंच IIT मुंबई येथे सोलर प्रोजेक्टला जे काम झालं आणि ज्याला गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली त्याच्यामध्ये ऑर्गनायझर म्हणून काम करणारे शुभम डुमरेसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. अतिशय वय फार कमी आहे परंतु शुभम डुमरे इतर स्पेशालिटी आहे की एवढा कमी वयात की स्टार्टअप प्रोग्राममध्ये त्यांनी स्वतःची कमांड निर्माण केले आणि विशेष म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज पण फार आहे त्याच्यावर. म्हणजे कार्यक्रम 5चा पण मला 3:30 वाजल्यापासून तो दादर स्टेशनला होतो. किती आवड IIT वरून इथे आले खास टाकून. पुन्हा एकदा आम्ही शुभम डुमरे यांचं स्वागत करूया. नमस्कार. एकदा टाळ्या होत जाऊ द्या जोरदार. ओके. सर्वप्रथम येथे उपस्थित सर्वच मान्यवरांना, माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि पालंडे परिवारजनांना या सर्वांना माझा नमस्कार. मी शुभम डुमरे, शुभम मंगेश डुमरे, माझ्या मित्रासोबत इथे आलो आहोत आणि आज मी इथे तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. कारण ह्या सर्वांनीच तुम्हाला जे मला बोलायचं होतं ते कव्हर केलंय खूप चांगल्यारित्या. तर मी आता डायरेक्ट संवाद साधतो. काही स्क्रिप्ट नाही आपल्याकडे, पण एक सुरुवात करण्याआधी एक स्टोरी सांगेन, बघा तुम्हाला कनेक्ट होते का. आता IIT मध्ये नुकताच एक टेक फेस्ट झाला. त्यावेळेला गोपाल गौर हरिदास आले होते. तर त्यांनी एक खूप चांगला असा प्रसंग सांगितला, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर झालं असं की ते गोपाल गौर हरिदास यांचे एक मित्र आहेत जे खूप चांगले मोटिवेशनल स्पीकर आहेत. तर ते मोटिवेशनल स्पीकर एकदा विंडोज माहिती आहे सगळ्यांना? हो नाही आलं तुमचं. विंडोज माहिती आहे का सगळ्यांना? तर विंडोजच्या ऑफिसमध्ये गेले होते ते एक स्पीच द्यायला. कॉन्व्होकेशन म्हणतो आपण, एक लेक्चर, जसं आता आपण लेक्चर्स घेतोय तसं. तर त्या लेक्चरला जेव्हा ते गेले होते त्यावेळेला ते म्हणाले की मी गेलो तिकडे, मला गेस्ट रूम मध्ये त्यांनी बसवलं आणि मी नुकतं असं म्हटलं की चक्कर मारावी म्हणून मी विंडोजच्या ऑफिसमध्ये फिरायला लागलो. फिरताना मी तिथे जे एम्प्लॉईज आहेत, जे तिकडचे कर्मचारी आहेत, त्या सर्वांना नीट ऐकलं. तर त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट मला आली जी थोडी खटकली. तुम्ही गेस करू शकता का काय गोष्ट आली होती ती? ते म्हणाले की विंडोजमध्ये सगळेजण ऍपलला कसं हरवायचंय, ऍपल ऐकलं असेल सगळ्यांनी, ऍपलला कसं हरवायचंय त्याच्या मागे काम करतात. म्हणजे ऍपलने समज आयपॉड काढलं तर आयपॉडला आपण कसं खाली आणायचं, आयफोन काढलं तर आयफोनला कसं खाली आणायचं, त्यासाठी सारखी डिस्कस करतात. ऍपलचा फोन उघडतायत, काम करतायत, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर गोपाल गौर हरिदासांनी म्हटलं ठीक आहे. तर त्यानंतर त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांना म्हणाले की पुढच्याच दिवशी जेव्हा विंडोजचं माझं लेक्चर झालं त्यानंतर मी ऍपलच्या ऑफिसला गेलो होतो, मला ऍपलने इन्व्हाइट केलं. हे दोघंही एकमेकांसोबत कॉम्पिटिशनमध्ये असतात. तर विंडोजने बोलवलं तर ऍपलने सुद्धा त्याच माणसाला परत बोलवलं, म्हटलं तुम्ही लेक्चर द्या आमच्या इथे येऊन. सेम आपले जे सर आहेत ते गेले तिकडे ऍपलच्या ऑफिसमध्ये. ऍपलच्या ऑफिसमध्ये गेस्ट रूम मध्ये बसले होते. गेस्ट रूम मध्ये बसल्यानंतर परत म्हटले एक फेरफटका मारून येऊ म्हणून ऍपलच्या कर्मचाऱ्यांमध्ये ते फिरायला लागले. इथे त्यांनी पाहिलं की इथली लोक विंडोजचं नावच काढत नाही. म्हणजे विंडोजमध्ये जेव्हा गेले होते त्यावेळेला ऍपलला कसं हरवायचं असा विषय चालला होता. पण जेव्हा ऍपलमध्ये ते बसले होते तेव्हा ऍपलमध्ये एकही माणूस म्हणत नव्हता की विंडोजला कसं हरवायचंय. ते स्वतःचाच फोन परत उघडून त्याला अजून कसं मॉडिफाय करतील त्यावर काम करत होते. तर माझा जो या स्टोरी मागचा उद्देश होता तो तुम्हाला जर कनेक्ट झालाय तर आपण स्वतःसोबत जेव्हा कॉम्पिटिशन करू ना तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्या वेळेला पण मी असं काही बोलतो त्यावेळेला मी एक वाक्य नेहमी म्हणतो की आपण आपलं बेस्ट व्हर्जन आहोत प्रत्येक क्षणासोबत. म्हणजेच प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा तुम्ही मोठे होत जाताय तुमचा मागचा जो क्षण आहे त्यापेक्षा तुम्ही एक क्षणाने जास्त मोठे आहात. त्याप्रमाणे तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, अनुभव वाढतो आणि मग ऑडियन्स मध्ये स्टेजवर यायला जास्त वेळ लागत नाही. बरं, आता करिअर बद्दल खूप छान मार्गदर्शन कर्नल साहेबांनी केलं. नंतरचे वक्ते आपले IITचे प्रोफेसर आले त्यांनी सांगितलं, अकॅडमीचे जे सर आले त्यांनी सांगितलं. तर अजून एक ऑब्झर्वेशन्स बद्दल स्टोरी सांगेन तुम्हाला, ही मी स्वतःच लिहिली होती. एकदा काय झालं, एका पॉप्युलर कंट्रीमध्ये, खूप मोठी कंट्री आहे तिकडे, सायंटिस्ट खूप रिसर्च करतात. तर रिसर्चर्स मध्ये खूप खूप विद्वान असे सायंटिस्ट यांनी स्टडी करायला घेतला एक बेडूक, फ्रॉग. ठीक आहे, तो बेडूक त्यांनी एका टेबलवर ठेवला आणि त्या टेबलावर त्या बेडकाला ठेवल्यानंतर पेन घेतला हातात एक आणि त्या पेनाने त्या टेबलावर टॅप केलं त्यांनी, असं केलं. तर तसं करताच त्या बेडकाने उडी मारली. ठीक आहे, तर सायंटिस्ट यांनी पहिलं ऑब्झर्वेशन केलं, बेडकाला जेव्हा पहिल्यांदा टॅप करू तेव्हा तो जम्प करतो. क्लिअर, सगळ्यांना कळतंय? ओके. दुसरा टाइम त्यांनी काय केलं, त्या बेडकाचा एक पाय कापून टाकला आणि परत त्या टेबलवर टॅप केलं. परत त्या बेडकाने उडी मारली. ह्यावेळेला तेवढी उंच उडी नव्हती, थोडी कमी होती. तिसऱ्या वेळेला दुसरा पाय कापला, परत टॅप केलं.
परत त्या बेडकाने उडी मारली, पण तेवढा वर नाही गेला, अजून थोडा खाली आला. चौथ्यांदा तिसरा पाय कापला आणि पाचव्यांदा चौथा पाय कापला. चौथा पाय कापताच बेडकाने उडी मारलीच नाही. तर सायंटिस्टने काय लिहायला पाहिजे ऑब्झर्वेशन मध्ये? तुमचं काय उत्तर आहे? कोणाला काय सांगायचं काय इथे या उत्तराबद्दल? की असंच म्हणाल ना तुम्ही की पाय नाही तर उडी कशी मारेल. पण सायंटिस्टने एवढा जास्त गाढा अभ्यास केला. सायंटिस्ट म्हणतात की when all four legs of a frog are cut, the frog becomes deaf. म्हणजे तो बहिरा होऊन जातो. तुम्हाला कनेक्ट झालं का? म्हणजे त्यांचा अभ्यास एवढा डिरेक्शनलेस झाला एका पॉइंट नंतर की त्यांना जे हवंय, त्यांना अटेन करायचं होतं की फ्रॉगचं जम्पिंग काय त्यांचा वेगळा अभ्यास चालू होता, पण त्यांनी चुकीचं ऑब्झर्वेशन दिलं. आपल्यासोबत पण असंच होतं. आपण लोक मित्रांचे, आपले जे सिनियर्स आहेत, आपले जे पुढचे लोक आहेत, त्यांचे एक्सपिरियन्स ऐकतो. इंजिनिअरिंग काही नाही रे, मेडिकलमध्ये काही नाही राहिलंय रे, परत बोलतात ना कॉमर्स म्हणजे सोपा अभ्यास आहे. आपले असे मनात आडेवेडे असतात. पहिले तर ते क्लिअर करून घ्या. एक योग्य गुरु घ्या. ते चाणक्य होते, ज्यांनी अशोकही घडवला, चंद्रगुप्त मौर्यही घडवला आणि बिंदुसारही घडवला. भारताला त्यांनी बनवलं. ते योग्य गुरु होते. तसा एक गुरु स्वतःसाठी निवडा. इंटरनेट तुमच्याकडे सर्वोत्तम गुरु आहे मी म्हणेन, कारण तो सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे. तो कोणासोबत भेदभाव करत नाही. 3G असो, 2G असो किंवा 4G असो. विंडोज आणि ऍपलचंच उत्तर जर म्हणाल, मी आता इथे सगळ्यांना ऐकलं, त्या सगळ्यांनी सगळे टेक्निकल ऍस्पेक्ट, सगळे स्टुडियस ऍस्पेक्ट कव्हर केले. तुम्हाला माहिती आहे का विंडोजचे फाउंडर कोण आहेत? ऍपलचे फाउंडर कोण आहेत? त्यांची नावं घेत बसण्यापेक्षा मी त्यांचं जर तुम्हाला एक गोष्ट सांगितलं तुम्ही हसाल. हे दोघंही ड्रॉपआउट्स होते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. एक गोष्ट लक्षात घ्या, जर सगळे टॉप करायला लागले ना तर मग टॉपर काय त्या शब्दाचा अर्थच राहणार नाही. सगळे लोक टॉपर नसतात. लेट मी क्लिअर दॅट. आपण सगळे लोक कुठल्या ना कुठल्या कौशल्यात वर असू शकतो, कुठल्या ना कुठल्या कौशल्यात खाली असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं माझं उदाहरण द्यायचं, मला बोलता चांगलं येतं, गाता चांगलं येतं, पण डान्स एवढा चांगला नाही करता येत. मग काय झालं? मग मी म्हणायचं की मी एकदम ऍव्हरेज आहे, बिलो ऍव्हरेज आहे. जे येत आहे त्याला अजून चांगलं करा. आपल्याला प्रॉब्लेम काय ना, आपण वर बघितलं ना की यार आपलं असं असतं. मी व्हॉट्सअपवर वाचला होता जो की आपल्याला म्हणतात ना, लहानपणी जेव्हा मुलगा बॉर्न होतो तेव्हा आई म्हणते कलेक्टर होणार आहे, नाही तर डॉक्टर होणार आहे, नाही तर इंजिनियर होणार आहे. जसं जसं वय वाढतं तसं तसं अँबिशन जेवढ्या वर असतं तेवढ्या खाली खाली येतात आणि एका वेळेला बॅलन्स होतो. मग मुलगा कुठेतरी क्लर्क असतो, नाही तर बँकेत जॉब करत असतो. हे मी पाहिलंय लिटरली, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो. कसं आहे ना, वय महत्वाचं नसतं, कर्तृत्व महत्वाचं असतं. तुम्ही किती फोकस्ड, किती चांगल्यापणे तुम्ही तुमचं काम करताय. जास्त काम करणं महत्वाचं नाहीये, किती नीटपणे काम करताय ते महत्वाचं आहे. सोबतच तुम्ही जर ऐकलं असेल, आता कट्यार काळजात घुसली मूवी आली होती 2-3 वर्षांपूर्वी. त्याच्यात एक खूप छान अशा लाईन्स आहेत काही हिंदीत, त्या मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो. त्या नीट ऐका आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. कहते हैं नियत बुरी हो, फितरत बुरी हो, पर ये दुनिया बुरी नहीं. एक ओर से इस दुनिया को देख लो, जरूरी तो नहीं. बादल की बूंद, सागर की लहर का गीत है ये दुनिया. चूड़ी की खनक, पायल की झनक सा संगीत है ये दुनिया. दुनिया किसी पे हारो तो जानो क्या जीत है ये दुनिया. एक डोर बांधो, सातों जन्म का वो प्रीत है ये दुनिया. शहरों सुकन है, रंगो चमन है, सुरताल है ये दुनिया. खुश रंगो खुशगवार है, खुशहाल है ये दुनिया. ये ईद भी है, बैसाखी भी है, दिवाली भी है ये दुनिया. इंसान ही ने इंसान से संभाली है ये दुनिया. तर इंसान ही ने इंसान से संभाली हुई है ये दुनिया. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आता आपण आहोत, कारण पूर्ण परिवार इथे मला दिसतोय. 96 कुळी पालाटे प्रतिष्ठान ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण आता म्हणू शकतो. आणि ह्या लाईन्सलाच समजून मी स्वतःच्या 8 लाईन्स रेडी केल्या. खुद को कभी कम ना आंकना, खुद में जरा झांक कर तो देखना. स्वतःला कधी कमी लेखू नका, स्वतः जरा डोकावून तर पहा. पाओगे तुम उसे जो काबिल है सब कुछ करने के. तुम्हाला सापडेल असं कोणीतरी जो सगळं करण्याचा ताकद ठेवतो, सगळं करण्याची क्षमता ठेवतो. नामुमकिन कुछ नहीं, जब कोशिश हो सच्ची, पहल हो नहीं. काहीही असंभव नाही, इम्पॉसिबल स्वतः म्हणतं आय एम पॉसिबल. जब नामुमकिन कुछ नहीं, जब कोशिश हो सच्ची, पहल हो नहीं. इसीलिए मैं शुभम लेकर आया आपके सामने एक नई श्रृंखला जो देगी आप सभी को ख्यालों की एक नई बुनियाद. मला खरं तर आता एवढं चांगलं दिग्गजांनी मार्गदर्शन दिल्यामुळे सुचत नाही तुम्हाला काय सांगावं, काय म्हणावं. म्हणून तुमच्याकडनं जर काही विचारायचं तर प्लीज विचारू शकता तुम्ही, हरकत नाही काहीच. कोणाला जर काहीही मनात असतील प्रश्न तर प्लीज विचारा. मी प्रयत्न करेन की मी समर्पक उत्तर देऊ शकेन तुम्हाला. कोणाला काही विचारायचंय का इथे उपस्थित? बरं ठीक आहे, तुम्ही वाइंड अप करतो. थँक्स अ लॉट.